आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातल्या लघुउद्योग कंपन्यांना बसू लागली आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील व्यावसायिक गॅस पुरवठा काही ठिकाणी खंडित करण्यात आलेला आहे। परिणामी पिंपरी चिंचवड मधल्या या श्री इंजिनिअरिंग कंपनीला मोठा फटका बसतोय। श्री इंजिनिअरिंग कंपनी ही बॉयलर आणि प्रोसेससाठी लागणाऱ्या फॅनची निर्मिती करते, मात्र गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळं आता या कामावरती परिणाम झालेला आहे। रोज 2 टन काम या कंपनीमध्ये चालतं। आता कंपनीचे मालक नितीन बेलसरे आता आपल्यासोबत आहे। कधी आपल्याला सांगण्यात आला व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित केला जातो, काय परिणाम झाले? गेल्या 4 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे आता गॅस संपल्यामुळे आमचं काम पूर्णपणे ठप्प होत आलेलं आहे। आम्ही त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था आमच्याकडे प्लाझ्मा कटिंग मशीन आहे त्याच्यावर करतो, पण त्याच्यातनं येणारं उत्पादन आणि गॅस कटिंग करण्याचं उत्पादनात खूप फरक पडतो। म्हणजे ते बॉयलर म्हणजे जे व्यावसायिक गॅस आहे ते गॅस वापरल्यानंतर किती काम होतं आणि आता जो हा प्लाझ्मा गॅस वापरला जातोय त्याच्यामुळं काय परिणाम? कामाची प्रॉडक्टिव्हिटी ही जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे, त्यामुळे उत्पादन जे आहे ते रोजचं जवळजवळ निम्म्याने कमी होत आहे। रोज किती आपण उत्पादन करायचो आणि आता किती होतं? रोज 2 ते 2.5 टनाचं आमच्याकडे काम होत होतं, पण आता ते जेमतेम 1 टनावर आलेलं आहे। आता आपल्याला हे जो व्यावसायिक गॅस आहे तो रोज किती लागायचा, महिन्याला किती क्वांटिटी असायची आणि आता हा न आल्यामुळं महिन्याचं जर कामाचं आपण बघितलं तर काय फटका बसू शकतो? महिन्यातनं साधारण आम्हाला 10 ते 12 व्यावसायिक गॅस लागायचे, पण आता ते पूर्णपणे बंद झाल्यामुळे आमचं काम खूप निम्म्यावर आलेलं आहे। त्यामुळे तसा फटका आम्हाला खूप बसलेला आहे। जर व्यावसायिक गण म्हणलं पण नक्की काय तुम्हाला म्हणजे टर्नओव्हर आपला जर महिन्याचा बघितला तर तो किती होतो आणि त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो? नाही, काम आमचं निम्म्यावर आल्यामुळे आमचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडतंय। म्हणजे आमचं टर्नओव्हर होत नाही आहे, परंतु खर्च मात्र तेवढेच आहेत, खर्च तर कमी होत नाही आहेत। किती कंपन्या आपल्या या पूर्ण शहरामध्ये आहेत आणि त्या किती कंपन्यांना गॅस त्यातला लागतो? MIDC मध्ये साधारण 15-1000 कंपन्या आहेत, त्यापैकी कमीत कमी निम्म्या कंपन्यांना तरी LPG गॅस हा लागत असतो। या सगळ्या कंपन्या याच्यामुळे अफेक्ट झालेल्या आहेत। मग त्या ठिकाणी सगळीकडे असंच हा प्लाझ्मा जो आहे तो त्यापैकी ज्या कंपन्यांकडे सोयी आहेत, सुविधा आहेत, त्या या प्लाझ्मा मशीन घेऊ शकतात, परंतु त्या प्लाझ्मा मशीनची किंमत सुद्धा बऱ्यापैकी आहे। त्यामुळे जे अगदी लघु उद्योजक आहेत त्यांना हे कदाचित परवडत नाही आणि याच्यासाठी कॉम्प्रेसर सुद्धा लागतो। तो बऱ्याच जणांकडे कॉम्प्रेसर नसतो, त्यामुळे त्यांचं काम पूर्णपणे थांबतं। या प्लाझ्माची कमीत कमी किती किंमत आहे आणि जास्तीत जास्त जर घ्यायचं म्हटलं कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख रुपये या मशीनची किंमत आहे। तर एकतर व्यावसायिक गॅस पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात आलेला आहे आणि परिणामी त्यांना प्लाझ्मा विकत घेण्याची वेळ या लघुउद्योग कंपन्यांवरती आलेली आहे। म्हणजे आधीच या उत्पादनात घट होत असल्यामुळं फटका आणि नव्यानं प्लाझ्मा खरेदी करण्याची वेळ आल्यामुळं त्यात अधिकचा पैसा सुद्धा खर्ची घालावा लागतोय। घरगुती गॅसमध्ये कुठलाही खंड पडू नये म्हणून या ठिकाणी सरकारनं ही खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे, परंतु याचा फटका या लघुउद्योग कंपन्यांना बसतोय आणि तो आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही परिस्थिती आणखी किती दिवस राहील याचं उत्तर मात्र अनुत्तरितच आहे। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।